वैकुंठवासी बाळूबाबा गणपत कराड यांना इहलोक सोडून 10 दिवस झालेले आहेत. त्याकरता त्यांचे सगळे सुपुत्र, सगळा त्यांचा परिवार, त्यांचे नातू शुभम महाराज या सर्वांनी या ठिकाणी बाबाच्या निमित्ताने प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. किंवा त्यांच्या निमित्ताने आज आपण या स्थानी उपस्थित आहोत. त्यांनी जीवनामध्ये संसारही केला आणि परमार्थही केला. त्यांचा परमार्थही चांगला आणि संसारही चांगला. नीती धर्माला नसून त्यांनी संसार केला. साधू संतांना धरून, भगवंताला स्मरून त्यांनी जीवनामध्ये परमार्थ केला, संसारही केला. त्यांचा संसारही धन्य झाला आणि त्यांचा परमार्थही धन्य झाला. आणि देह ठेवताना त्यांनी योग्य अशा काळामध्ये देह देखील ठेवला. कोणाला अडचण येणार नाही सणावाराची अशा परीने त्यांनी आपला देह आपल्या गावी समर्पित केला. एक काळही चांगला निवड केला आणि जाण्याची वेळ देखील चांगली त्यांनी घेतलेली आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यांनी आपला देह ठेवला. याला फार महत्व आहे. मी सांगतो, बरेच माणसं येतात आणि जातात. येणं आणि जाणं या मधला जो काळ आहे हा फार महत्वाचा काळ आहे. तो काळ ज्याने साजरा केला त्यातच जीवन खऱ्या अर्थाने मार्गी लागलं. जीवनामध्ये त्यांनी सुपुत्रांना जन्म दिला. मोठा त्यांचा परिवार, त्यांचं घर म्हणजे गोकुळासारखंच असं म्हटलं तरीही चालेल. किंवा त्यांचे सुपुत्र भाऊसाहेब, तुकारामजी, वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली आणि शेवटचे सुपुत्र सोपान काका. त्याचप्रमाणे त्यांना 2 सुकन्या, विनोबाई सुभाष आंधळे आणि गंगा भागीरथी तानोबाई तुळशीराम आभार. हे त्यांच्या 2 मुली. आणि संदीप तुळशीराम आभार नातू, एकनाथ तुळशीराम आभार हे नातू आहेत. तुषार सोपान नातू, मनोज भाऊसाहेब कराड नातू, राहुल तुकाराम हे नातू आहेत. चिरंजीव चंद्रभान भाऊसाहेब कराड नातूच, अमोल भाऊसाहेब कराड नातू आणि चिरंजीव हरिभक्त परायण शुभम महाराज हे त्यांचे नातू आहेत. त्याचप्रमाणे परशुराम सुभाष आंधळे हे नातू आहेत, मुलीचे चिरंजीव. त्याचप्रमाणे सागर सुभाष आंधळे हे त्यांच्या मुलीचे चिरंजीव आहेत, विनोबाईचे. सुखबाई सुभाष आभार ही त्यांची नात आहे. सोनाली अंकित अनिल सानप ही नातच आहे. ज्योती परशुराम आंधळे ही त्यांची नात आहे. सुवर्णा किरण सानप ही त्यांची नात आहे. कुमारी प्रियंका ज्ञानेश्वर कराड अर्थात राणीबाई, चिरंजीव कार्तिक राहुल कराड, कुमारी वेदश्री तुषार कराड आणि युगधरा मनोज कराड
असा हा त्यांचा मोठा परिवार आहे. अर्थात गोकुळ म्हटलं तरी चालेल असं यांचं घर आहे. आणि आयुष्य भरपूर मिळालं आणि आयुष्य संपल्यानंतर ते देवा घरी गेले. त्यांच्या जाण्याने सगळा परिवार तथा गाव परिसर यांना अति दुःख झालं. कारण जाणारी व्यक्ती सर्वांच्या प्रेमाची नेमाची होती. त्यांना सर्वांच्या बद्दल प्रेम, तसं सर्वांना त्यांच्याबद्दल देखील प्रेम होतं. आणि म्हणूनच आजपर्यंत त्यांचं जीवन चांगल्या परीने गेलं. आरंभाचं जीवन त्यांनी कष्ट फार केलं. त्या कष्टातून त्यांना संपत्ती देखील चांगली प्राप्त झाली. त्यांना संतती देखील चांगली मिळाली. संतती हीच खरी संपत्ती आहे. किंवा त्यांच्या निमित्ताने दोन शब्द बोलण्याचा मला त्यांनी तशी संधी दिली, त्याप्रमाणे दोन शब्द त्यांच्याबद्दल मी उच्चारले. आणखी काही चिंतन होणार आणि थोडंफार प्रवचन करून अनेकांच्या श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहे. तेव्हा सेवेसाठी निवड केलेला श्लोक सर्वांच्या परिचित असेल. भगवद्गीता आणि भगवद्गीतेतील जो 8वा अध्याय, 8व्या अध्यायातील क्रमांकाने 6 नंबरचा श्लोक निवड केला. या अगोदरचा श्लोक 5 नंबरचा सुप्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम यातील असते तर संशय. हे दोन्ही श्लोक जवळजवळ आहेत, जसे काही एका अर्थाचे श्लोक आहेत. तेव्हा यम यम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तमेव इति कोणते सदा तद्भाव भावितः. अर्थात मनुष्य जाताना ज्या ज्या वस्तूचं स्मरण करतो आणि जातो, तो मनुष्य त्या त्या वस्तूच्या जन्माला येतो. ज्याला जसं स्मरण झालं तसा पुढचा जन्म. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या अंतकरणात जशी वासना तसं स्मरण. आणि म्हणून या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. देवाचं स्मरण, देहाचं मरण. देवाचं स्मरण आणि देहाचं मरण. ज्या स्मरणात आपला देह आपण ठेवला तर पुढची अवस्था, पुढचा जन्म आपल्याला तसा मिळत असतो. उदाहरणार्थ जसा जडभरताला देह हरणाचा प्राप्त झाला, कारण त्याने हरणाचं स्मरण केलं. जडभरत राजा सामान्य नव्हता, अख्ख्या पृथ्वीचा चालक, मालक, प्रतिपालक होता. तरी पण त्याला वैराग्य निर्माण झाला. सर्वांचा त्याग केला, वनांतरी गेला, देवाचं भरपूर स्मरण साधना केली. परंतु एका हरणाच्या पाळसाने असा धोका केला. जे वैकुंठ स्थान मिळत होतं ते मागे पडलं आणि पुन्हा जन्म त्यांना हरणाचा प्राप्त झाला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, झाला तो घातला वासनेने, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगी हरिरूप. हे जग प्रसिद्ध आहे. आणि म्हणून शेवटी स्मरण चांगलं ठेवा. आणि शेवटी नातेगोती येतात, ते माया निर्माण करतात, मोजाळ निर्माण करतात आणि त्यामध्ये काही माणसं फसून जातात. मग संसाराचं स्मरण केलं तर आपण मागे येतो आणि देवाचं स्मरण ठेवलं तर देव मनुष्य पुढे जातो, चांगल्या गतीला प्राप्त होतो. म्हणून मनुष्य जाताना संसारिक लोकांनी जास्त गर्दी करू नये आणि संसाराची आठवण घेऊ नये. बोलायचं तर परमार्थाचं बोला, देवा धर्माचं बोला. त्यातून त्याला पुढची गती सहज मिळत असते. असा हा देवाचा कायदा आहे, असा हा निसर्ग आहे. तेव्हा सेवेसाठी निवडलेला श्लोक हा प्रसंग प्राप्त असा आहे. यम यम वापी स्मरण भाव.
थोडक्यात अर्थ मी दाखवला. आणि पुन्हा सांगतो की माणसाला जाताना मरताना ज्या वस्तूची आठवण होईल, ज्या गोष्टीचं स्मरण होईल, तर तो मनुष्य त्या वस्तूच्या जन्माला येतो. उदाहरण दाखवलं की जळ भरताच. आणि देवाचं स्मरण केलं, मग पापी जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. की जसा उद्धार अजामिळाचा झाला का नाही. पापी अजामिळ गजग निकाऊ, मुक्त भय हरि नाम प्रभाऊ. पापी अजामिळ गजग निकाऊ, मुक्त भय हरि नाम प्रभाऊ. केवळ नामस्मरणाने देवाचा आठवण केला, देवाचं स्मरण झालं, पुत्राच्या निमित्ताने केलं, पण देवाने आपल्याकडे ओढून घेतलं की माझंच नाम घे. आणि शेवटी भगवंताला त्याचा उद्धार करावा लागला, आपल्या स्वरूपाला त्याला प्राप्त करून घ्यावं लागलं. आणि म्हणून किती दोषी पापी जरी असला, ज्या कर नाम मरत मुखावा, अधमो मुक्त होय श्रुती गावा. ज्या कर नाम मरत मुखावा, अधमो मुक्त होय श्रुती गावा. श्रुती माता सांगते, सर्व शास्त्र सांगतात की अंतकाळी जाताना ज्या गोष्टीचं स्मरण तुम्हाला होणार, त्या वस्तूचा जन्म तुम्हाला प्राप्त होणार, त्या वस्तूला तुम्ही प्राप्त होणार. आणि म्हणून शेवटची वेळ फार महत्त्वाची असते. ती ज्याने सांभाळली त्यालाच खरं प्राप्त झालं. आणि म्हणून बाळूबाबाचं जीवन ते चाकोरीतलं जीवन होतं, आवडीचं, प्रेमाचं, श्रद्धेचं, भावनेचं जीवन होतं. आणि नेहमी सतर्क असायचं. कधी त्यांनी, मी अनेक वेळा आलो, गेल्या 40 वर्षापासून या घराचा माझा प्रेमाचा संबंध. पण असं कधी त्यांनी संसाराचं गाडं, संसाराचा विचार असा मानला. नेहमी परमार्थाच्या गोष्टी केला त्यांनी. संसार केला नाही असं नाही, पण न्यायनीतीचा संसार केला, कष्टाने केला. आणि हे सगळे मुलं तयार केले, घरात भक्तीचं, परमार्थाचं वातावरण ठेवलं. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे अति महत्त्वाचा आहे. म्हणून देवाचं स्मरण, देहाचं मरण, या दोन गोष्टी सांभाळा. दो बात नको भूलो मत, दो बात नको भूलो मत, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को, दो जैसे भगवान. तर त्या दोन गोष्टी म्हणजे आपल्याला मौत प्राप्त होणार, अर्थात मरण येणार, ही गोष्ट लक्षात घाला. आपण अमर नाहीत, एक दिवस आपल्याला जावंच लागणार. कारण इथं जेवढे मरून आले ते सगळेच मरून गेले. इथे नाही उरवाले अवतार, हे रते पामर जीव किती, ज्यांच्या आयुष्या नव्हे देखा, तेही देखा निमाले. ज्यांना प्रचंड महाप्रचंड आयुष्य प्राप्त असताना देखील त्यांना देखील जावं लागलं. हिरण्यकश्यपाला फार आयुष्य सांगितलेलं आहे. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा. तया हिरण्यकश्यपा काय झाले, अरे मना तो शोक करशी किती, अरे मना तो शोक करशी किती. एवढं प्रचंड महाप्रचंड आयुष्य हिरण्यकश्यपाला प्राप्त होतं. देवाचा प्युअर वैरी होता, प्युअर. वैरीत काही फरक आहे, पण एकदम प्युअर. जन्मभर ज्याने देवाला विरोधच केला तसा तो मूळ देवाचा सेवक होता. पण सनकादिकाचा शाप प्राप्त झाला जय विजयाला, त्यांनी उर्मटपणा केला. म्हणून
सेवक चांगले असावे, चोपदार चांगले असावे, चोपदाराची वाणी गोड असावी, सेवकाची वाणी गोड असावी, बरं असतं. शेवटी संकादिक देवाकडे जाताना, वैकुंठामध्ये जाताना त्यांनी अडवलं, थोडी वेगळी भाषा केली, वर्मटपणाची भाषा केली, संतांचा आदर नाही झाला, अनादरच झाला. शेवटी संतांना राग येऊ नये परंतु आला. जा म्हणे, 3 जन्म तुम्हाला राक्षसाचे प्राप्त होते. शाप प्राप्त झाला आणि मग पुढचे जन्म त्यांना राक्षसाचे प्राप्त झाले. त्यामध्ये पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकशी, जय विजय होते. पुढचा जन्म रावण आणि कुंभकर्ण. कृतयुगातील जन्म हिरण्याक्ष हिरण्यकशी. त्रेतायुगातील जन्म रावण कुंभकर्ण आणि द्वापारयुगातील जन्म वक्रदंत आणि शिशुपाल. असे 3 जन्म यांना राक्षसाचे प्राप्त झाले. कशावर विषय निघाला? जे असेल तर स्मरण देवाचं पाहिजे, स्मरण देवाचं पाहिजे. म्हणून दाखवलं की दो बातन को भोलो मत, जो चाहे कल्याण नारायण एक मौत को दो जय श्री भगवान. आपल्याला मरण येणार ही आठवण ठेवा. ज्याला मरणाची आठवण राहते तो शक्यतो पाप करत नसतो. नाही, आपल्याला मरण आहे. आपण पापकर्म करायचं नाही, इतराला त्रास करायचा. इतराला त्रास करणं हे देखील पापच आहे. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. ऐका नाही, तुकाराम महाराज सांगतात एकदम सोपी व्याख्या. पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? उपकार करणं हेच पुण्य आणि दुसऱ्याला पीडा करणं हेच पाप आहे. म्हणून सांभाळून चाला, दक्ष राहा, तत्पर राहा. आपल्याकडून जेणेकरून पुण्य झालं पाहिजे. माणसाकडे बाकी असेल नसेल पण माणसाकडे पुण्य अवश्य असावं, पुण्य असावं. कारण पुण्य काय करतं? सुख निर्माण करतं. पाप काय करतं? दुःख निर्माण करतं. म्हणून नेहमीच माणसाने परोपकारी जीवन जगा, इमानदारीचं जीवन जगा, प्रामाणिक जीवन जगा. ज्याने त्यांनी आपापलं कर्म चांगलं करावं, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास न होईल असं वागावं. असं जीवन रामराज्यात होतं. असं जीवन सगळे इमानदार लोक होते, सगळे चांगले लोक. रामराज्यामध्ये सगळं चांगले पण होते. रस्त्यावर सोनं जरी पडलं तर कोणी घेतच नव्हतं. आता आता 1 रुपया जरी पडला तर उचलून घेते. आला लक्षात? ते रामराज्य, ते रामराज्य की ज्या रामराज्याला जगात तोड नाही जोड नाही असं अप्रतिम राज्य झालं की सर्व माणसं सुखी होते. कोणाला असं दुःख म्हणून नव्हतंच. दंड हा शब्द रामराज्यात नव्हता. दंड शब्द फक्त संन्याशाकडे जी काठी असते त्याला दंड म्हटले, फक्त ते होतं. पण याला दंड केला असा शब्द रामराज्यामध्ये, म्हणजे रामप्रभू गादीवर आल्यानंतर असो. तेव्हा प्रामाणिक जीवन जगा, स्मरणाचं जीवन जगा, भक्तीचं जीवन जगा. बाकी करू नका असं नव्हे. संसारही करा, प्रयत्नाने करा, प्रामाणिक करा, व्यवस्थित करा. पण जीवनामध्ये संसारही बरा करा आणि परमार्थही चांगला करा. तर त्याच्या जीवनात सोनं होत असतं. अर्थात तो मनुष्य देवा घरी जातो, सुखाला प्राप्त होतो. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पुढची गती चांगली मिळेल हा विचार माणसाने करावा. कारण या जीवनातून सगळ्या गोष्टी मिळतात. या जीवनातून आपण पशुयोनीला जाऊ शकतो. या जीवनातून आपण देव योनीला जाऊ शकतो. पण आपल्या वागण्यात असतं सगळं. वागणं ज्याचं चांगलं असतं, वागण्याप्रमाणे, आचरणाप्रमाणे. म्हणून आचार श्रेष्ठ दाखवतात.
जीवनामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या: आचार, विचार आणि उच्चार. आचार बिघडला तर काय होतं, उच्चार बिघडला तर काय होतं, विचार बिघडला तर काय होतं, हे जगाला माहीत आहे. रावणाचा आचार बिघडला म्हणून त्याला मारावं लागलं. दुर्योधनाचा विचार बिघडला म्हणून त्याला मारावं लागलं. तो कसा होता? माझं ते माझं, तुमचं देखील माझंच, अशा विचारात होता. माझं ते माझंच आहे, पण तुमचं देखील माझंच आहे. त्याचा विचार चांगला नव्हता. आणि शिष्यपाळाचा उच्चार चांगला नव्हता. त्याची वाणी चांगली नव्हती, वाणी बेकार होती. वाणी आणि पाणी जपून वापर करा. वाणी आणि पाणी जपून वापर करा, तर जीवनामध्ये त्याला अर्थ आहे, त्याला महत्त्व आहे. असो, तेव्हा बाबांचं जीवन, बाळूबाबाचं जीवन सर्व गोष्टीला धरून होतं. आणि शेवटी वय झालं. वय त्यांचं बरंच झालं असं वाटत नव्हतं, पण त्यांचं वय 94 वर्षाचं झालं. त्यांच्याबद्दल काही लिखाण त्या परिवाराला सापडलं. 4थी त्यांची शाळा झाली इंग्रजाच्या काळात. बरं कसं आहे, तुमचे त्या मामाच बरोबर आहे ना? 94 वर्षाचं वय, एवढं वय झालं पण काटक शरीर, शेवटपर्यंत चालले. शेवटी नंतर काठी घेतली, पण काटक शरीर. असं चांगलं जीवन ते जगले. आणि म्हणून जीवन जगताना आपणही चांगलं जगा, दुसऱ्या देखील चांगलंच जगू द्या. एवढं जरी केलं तर फार झालं. तेव्हा इथे विषय आपण घेतलेला आहे स्मरणाच्या बद्दल. स्मरण केलं तर पुढे काय मिळतं, पुढे काय मिळतं, पुढचा जन्म मिळतो. तसं स्मरण, तसा पुढचा जन्म येतो. किंवा जसं दिवसा आपण जे स्मरण करू तसं स्वप्न पडतं. अशी की प्रसादाने जागता जो असे जे जेणे ध्याने भावना भावीची आणि डोळा लागत किंवा देखीचे तेची. स्वप्नामध्ये काय दिवसभर आपण जे कर्म करू शक्यतो तसं स्वप्न, तसं जन्मभर आपण जे करू त्याचा आठवण शेवटी होत असतो. असं चिंतन आहे. ते वेजिते न्यावसरे जे आवडोने जीवीवरे त्याची मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणे जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. जिवंतपणे आपण जे काही कर्म करू आवड धरून, तर शेवटी शेवटी तेच कर्म आपल्या समोर मृत्यूसमयी असं समोर येत असतं. त्याचा आठव होत असतो. आणि जसा आठव होईल तसा पुढचा जन्म मिळतो. म्हणून शेवट फार महत्त्वाचा आहे. शेवट सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. तसं बाळूबाबांनी शेवट चांगला साधला. शेवटपर्यंत ते बोलत राहिले. आणि म्हटले काय रडू नका, जरी मी गेलो कोणी अश्रू गाळू नका, कोणी रडू नका, देवाचं स्मरण करा, असं सर्व परिवाराला सांगून गेले. आणि चालता बोलता गेले हे वैशिष्ट्य आहे. झाकले घटीचा देवा नेनो काय झाला के देवा या रीती जो पांडवा देह ठेवी. चालत बोलत ते गेले. असे फारच अंथरुण पडले, दवाखान्यामध्ये पडले, असं काही नाही. आता ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे जावं लागतं, त्याप्रमाणे. पण हे सहजासहजी गेले, सांगून सवरून गेले, सर्वांची विचारपूस केली. नंतर त्यांनी आपला जीव काढला. दिवाळी खाऊन गेले आणि कोणाला आडवे नाही आले. या मनाचं हे फार महत्व आहे. आणि जाताना ब्रह्ममुहूर्तात गेले, हे महत्व आहे. ब्रह्ममुहूर्त फार महत्वाचा मुहूर्त आहे. अशा काळामध्ये त्यांनी आपला देह समर्पित केला आणि देवाघरी निघून गेले. तेव्हा त्या निमित्ताने आपण थोडं प्रवचन करत आहोत. त्यानंतर आता श्रद्धांजली होणारच आहे. महाराज बोलतील, आणखी काही वक्ते आहेत, आवडसाहेब आणि करून आधी करून आणखी काही महाराज येतील. थोडं त्यांचं देखील प्रवचन होईल, श्रद्धांजली. तेव्हा एम आपे स्मरण भावम त्याचे त्यांचे करे वरम तंतमे वैती कोणते यशुदा भाव भाविता.
अर्थात जसं स्मरण आपल्याला मृत्यू समय येणार तशी पुढची गती, तसा पुढचा जन्म, तशी पुढची अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार. आणि म्हणून माणसाने जीवनभर जरी संसार केला तर त्या संसारामध्ये देवाचा आठवण ठेवा. सुखे संसार करावा, माझे विठ्ठल आठवावा. सोने संसारी जिवे गोकरे, वेदशास्त्र भारी. बाह्या सभा संसार आडवा येत नाही. देवाचं स्मरण करून केला तर देवाचं स्मरण ठेवा. जसं पांडवांनी संसार केला पण देवाचं स्मरण करून, देवाची भक्ती करून त्यांचं नाव जगात झालं. या आज आपली सेवा आहे. दोन्ही गोष्टी साध्य मदन महाराज आणि आपले आभार महाराज. तेव्हा आपला चिंतनाचा विषय कोणता आहे की ज्याला जसं स्मरण होईल, जसं आठव होईल तसा पुढचा जन्म मिळतो. आणि म्हणून आठव आपण अंगाने संसार करा पण आठव मात्र देवाचा मनामध्ये धरा. ज्याने हा अभ्यास केला, अभ्यास लागतो कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तर त्याला ते फळ मिळतं. म्हणून करावा अभ्यास विठ्ठला. देवाच्या भक्तीचा अभ्यास ठेवला तर देवाची कृपा होते आणि देव मनामध्ये येऊन जातो. देवाचं स्मरण होतं. कारण जो जन्मभर देवाची सेवा करतो, भगवान म्हणतात मी देखील त्याची अंताकडे सेवा करतो. माझे बद्दे त्याला देऊन टाकतो, माझं स्मरण त्याला देऊन टाकतो. आणि स्मरण झालं की निश्चितपणे त्याला पुढची गती प्राप्त होत असते. सर्व संतांनी जीवनामध्ये देवाचा अभ्यास केला, देवाचा आठव ठेवला आणि शेवटी त्यांनी जो अट्टहास केला तो त्यांच्या कामी आला. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेचिया. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परली निरोवरी, आता दिवसचारी केले मिळे. आता निश्चिंतने पावलो विसावा. तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. तेव्हा केलेलं कधी वाया जात नसतं. म्हणून जीवनभर करत राहा, तुम्हाला मिळत राहील. देव कोणाला फुकट तसं देत नाही आणि देव तसं फुकट कोणाचं घेत नाही. जेवढा वेळ दिला, जेवढा खर्च केला त्याची पावती भगवान तुम्हाला निश्चितपणे देत असतो. म्हणून भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडा टाईम लागेल पण केलेलं फुकट जाणार नाही. म्हणून करा, तुम्ही देवाच्या बद्दल करा, संतांच्या बद्दल करा, गुरुजनांच्या बद्दल करा, आईवडिलांच्या बद्दल करा. आज एका पितृस्थानाच्या निमित्ताने आपली ही सेवा चालू आहे. तेव्हा जीवनामध्ये माता पिता हे महत्त्वाचे देव आहेत. पहिला नंबर शास्त्रामध्ये, वेदामध्ये यांचा पहिला नंबर लावला. पहिलं उच्चारण आईचं केलेलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. अर्थात हे भगवान बोलतात हे तुमचे सगळे देव आहेत, यांची सेवा करा. यांची सेवा म्हणजे ती माझी सेवा आहे असं भगवान समजतो. आणि म्हणून जीवनामध्ये बाकी विसरलं तरी चालेल, तसं विसरू नका. पण आईवडिलांना मात्र कदापि विसरू नका. आईवडील हे पहिले देव आहेत तुमचे. कारण त्यांची सेवा केल्यामुळेच आज प्रत्यक्ष भगवान आपल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये विराजमान आहे. पुंडलिक भक्तांनी की देवाचं नाम चिंतन केलं नाही, देवाची भक्ती केली नाही, देवाच्या वाऱ्या केल्या नाही, फक्त आईवडिलांची सेवा केली. आणि ती सेवा एवढी प्रबल झाली की त्या सेवेने भगवंताला आकर्षितच केलं. हरी वैकुंठाभूनी आला पुंडलिकाला गुणी, उभा राहिला आजोनी. योगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शुभा शुभा. देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. अशा प्रकारे भगवान त्या शिवेला पाहून आकर्षित झाला. न सांगता पंढरपुरामध्ये आला. पुंडलिक सेवा करत आहे वडिलांची. तेव्हा भगवान म्हटले मी आलो. हो म्हटले हो, पण आता इथं बोलू नका पुंडलिक,
कारण माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे हा प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नका, जाण्याची घाई करू नका, नवे नवे जाऊच नका, थांबा जा. थांबला देव बाळवंटी, थांबला देव बाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळवंटी. असा भगवान थांबला. पण येताना पुंडलिक भक्तासाठी त्याने येण्याचं केलं. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला, पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. येण्याचं निमित्त तेच झालं आणि पुंडलिक भक्ताचं भगवंताने सगळं काही गोड करून घेतलं. नंतर त्या पुंडलिक भक्ताने देवाला शब्द ठेवला की देवा आता इथून जायचंच नाही आणि तुझ्या दर्शनासाठी सगळं जग येईल. त्यामध्ये काही सज्जन, त्यामध्ये काही दुर्जन असतील. तर सज्जनाला पाहून तुला आनंद होतो, दुर्जनाला पाहून तुला राग येतो. तर देवा असं करायचं नाही. ज्यांनी तुझं दर्शन केलं त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल देवा. लक्षात धर. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावो. जसे असतील तसे देवा त्यांचा तुला उद्धार करावा लागेल. शेवटी पुंडलिक भक्ताचे शब्द होते की भगवंताने खरेच केली, तुका म्हणे खरे झाले. एका बोली संतांच्या आजपर्यंत भगवंताने अनेकांचा उद्धार केला आणि सध्या देखील उद्धार करतच आहे. अशा परमात्म्याची आज वारी आहे, मोठी वारी आहे, कार्तिकी वारी. आषाढीच्या खालची वारी म्हणजे हीच वारी आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की ह्या दोन वाऱ्या विसरू नका. सांगत असे गुजर, आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणजे, आणि सांगत असे गुजर पांडव. या दोन वाऱ्या ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं करा. तर अशा प्रकारे पुंडलिक भक्तासाठी भगवान अति प्रसन्न झाला. आईवडिलाची सेवा म्हणून खुश झाला. अशा भगवंताने अनेकांचा उद्धार केला. असा सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा राहिला. सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटावरी ठेवली तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. तेव्हा जगाचा चालक मालक प्रतिपालक आज जो उभा आहे विटेवर, त्याचं मूळ कारण आईवडिलांची सेवा करणं ठरलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जेवढं होईल तेवढं करत राहा. आईवडिलाचं जीवनभरही करा आणि ते गेले तरीही करा. त्यांना जेणेकरून सुख होईल असं जीवन जगा. जे जे पुत्र आईवडिलांची सेवा करतात त्यांना लक्ष्मी कमी पडत नसते. त्यांच्या घराला म्हणजे भगवान सोडत नसतो. जिथं भगवान असतो तिथं लक्ष्मी असते. त्याला निमंत्रण देण्याची गरज नसते. असा भाग असतो. तेव्हा आईवडिलांची सेवा चांगली पक्की करा. अशी आईवडिलांची सेवा जर केली तर निश्चितपणे ते तुमच्याकडे प्रसन्न राहणार. तो नाही तुम्हाला दिसणार, परंतु तो त्याचा वास नेहमी आपल्याजवळ असतो. आणि जिथं लक्ष्मी भगवंताचा वास, भगवंताचं ठिकाण राहणं, तिथं लक्ष्मी नैसर्गिक येतच असते. असा भाग असतो. तेव्हा या घराला लक्ष्मी भरलेला आहे. लक्ष्मी यांना कमी नाही. त्यांचा संसार न्यायनीतीचा लक्ष्मी कमी नाही. भक्ती आहे, दानधर्म आहे, वस्त्रदान, सर्व प्रकारची दान या घरातून झालेली आहेत आणि पुढे देखील होती. असा हा योग मला देखील सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. तेव्हा अशी जी बाळूबाबा सर्वांच्या प्रेमाचे स्थान असलेले, त्यांच्या दसकरी विधीच्या निमित्ताने दोन शब्द बोलण्याचा मला योग आला. तेव्हा भगवंताने अशा योग्य व्यक्तीला की ज्यांचं योग्य कर्म होतं, योग्य भक्ती होती, मनामध्ये नेहमी तळमळ परमार्थाची वगैरे, आणि अशा व्यक्तीला, अशा शक्तीला भगवंताने चांगलं स्थान द्यावं. चांगलं स्थान द्यावं, उद्धार त्यांचा करावा. आपण म्हटल्यानंतर भगवान करेल असं नव्हे, त्यांचा उद्धार झालेलाच आहे. कारण जे खास भक्ती करतात त्यांचा उद्धार निश्चितपणे भगवान करतोच, याच्यामध्ये शंका नसते. तेव्हा त्यांना वैकुंठामध्ये जसं तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांना स्थान प्राप्त करून द्यावं. एखाद्या वेळेला नाही वैकुंठ प्राप्त तर पुढचा जन्म चांगल्या फळामध्ये व्हावा.
चांगल्या कुळामध्ये जन्म मिळणं देखील भाग्याचं लक्षण असतं. ज्या कुळामध्ये सदैव भक्ती आहे, परमार्थ आहे, इमानदारी आहे, प्रामाणिकपणा आहे, असं जरी घर मिळालं तर आपण फार केलं असं मी समजतो. किंवा योग्य स्थान त्यांना द्यावं अशी भगवंताकडे, सकळ साधू संतांकडे, जोग महाराज अशा पवित्र चरणी तेव्हा आमचा भाऊ महाराज आधी पण आमचे सगळे गुरुजन मंडळी तथा बोधे बाबा अशा पवित्र चरणी ही सेवा अर्पण करून याच ठिकाणी मी सेवेला विराम देतो. यानंतर महाराज मंडळी थोडं थोडी श्रद्धांजली अर्पण करतील. याकरता जे निवेदक असतील त्यांनी उठून तसं निवेदन करा. अजून कागस्पर्श आपण आता वक्ती बरेच आहेत थोडं.